मागील भागात आपल्या मुलांच्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंद असेल. रणवीर तिच्या कानात पुटपुटला. नियाने वळून रणवीरच्या गळ्यात आपले दोन्ही हात टाकले. तिने तिच्या डोळ्यात पाहिले, जिथे तिच्यासाठी अथांग प्रेमाचा सागर वाहत होता. रणवीरजी, संकटे कितीही मोठी आली तरी जोपर्यंत आपल्या प्रेमाचा हा रेशीमबंध मजबूत आहे तोपर्यंत आपल्याला कसलीही भीती नाही, ती हसत म्हणाली आणि तिने रणवीरला घट्ट मिठी मारली. आता पुढे वादळाने उद्ध्वस्त झालेल्या किनाऱ्यावर जेव्हा सूर्यकिरणे पडतात तेव्हा तिथली वाळू अधिकच सोनेरी चमकू लागते. विक्रम आणि राकेश सिंघानियाचा हात कट उधळल्यानंतर वर्मा मॅन्शनमधील हवा आता खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेत होती. शत्रू तुरुंगाच्या गजाआड गेले होते आणि मॅन्शनचे वैभव, कौटुंबिक सौख्य पुन्हा एकदा द्विगुणित झाले होते. सकाळची एक अत्यंत सुंदर, मंद आणि आल्हाददायक किरणे वर्मा मॅन्शनच्या मोठ्या काचेच्या खिडक्यांमधून आत सांडत होती. बागेतील गुलाबाच्या पाकळ्यांवर पडलेले दवबिंदू मोत्यासारखे चमकत होते. बेडरूममध्ये असणारे मऊ रेशमी पडदे वाऱ्याच्या झुळुकीने हलकेच उडत होते. मोठ्या मखमली बेडवर निया आणि रणवीर एकमेकांच्या अगदी जवळ निवांत झोपले होते. रणवीरचा एक मजबूत हात नियाच्या कमरेभोवती घट्ट आवळलेला होता, तर नियाचे डोके त्याच्या रुंद छातीवर विसावले होते. तिच्या हाताची बोटे रणवीरच्या शर्टच्या बटनांशी खेळत असल्यासारखी तशीच थांबली होती. बेडच्या शेजारीच असलेल्या भव्य लाकडी पाळण्यात अथर्व आणि आद्या एकमेकांकडे तोंड करून गाढ झोपले होते. सकाळच्या 5:30 वाजता रणवीरचे डोळे उघडले. त्याने सर्वात आधी आपल्या छातीवर शांतपणे झोपलेल्या नियाकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक अथांग शांतता आणि तृप्ती होती. कपाळावरची छोटीशी लाल टिकली थोड्या बाजूला सरकली होती आणि तिच्या गालावर आलेली केसांची एक लट तिच्या ओठांना स्पर्श करत होती. रणवीरने अतिशय हळुवारपणे तिची झोप मोडणार नाही अशा बेताने ती केसांची लट तिच्या कानामागे सरकवली. त्याच्या बोटांचा तो मऊ आणि कोरा स्पर्श तिच्या तप्त गालांना झाला, तसे तिच्या ओठांवर नकळत लहानसे हसू उमटले. तिने डोळे न उघडताच रणवीरच्या छातीत स्वतःचे तोंड अधिकच लपवले. मला माहीत आहे तू जागी झाली आहेस निया. रणवीर तिच्या कानाजवळ झुकत अत्यंत मादक आणि घुगऱ्या आवाजात पुटपुटला. तसे नियाने हळूच आपले लांब पापण्यांचे डोळे उघडले. तिने मान वर करून थेट रणवीरच्या खोल प्रेमळ डोळ्यात पाहिले. तुम्हाला कसे कळते नेहमी मी जागी आहे ते? तिने लाळीतपणे विचारले. कारण जेव्हा तू जागी असतेस ना तेव्हा तुझ्या हृदयाचे ठोके एका वेगळ्याच तालात धडधडू लागतात. रणवीरने तिची हनुवटी आपल्या बोटांनी हळूच वर केली. आणि तुझा हा श्वास, तू मला सांगतो की माझी राणी आता माझ्या प्रेमाची वाट बघत आहे. त्याचं बोलणं ऐकून नियाचा चेहरा लाजेने लाल झाला. तिने रणवीरच्या छातीवर हलकीशी थाप मारली. रणवीरजी, तुम्ही ना दिवसेंदिवस खूप खोडकर होत चालला आहात. मुले शेजारी झोपली आहे आणि तुम्ही आणि मी काय? रणवीरने एकाच झटक्यात तिला स्वतःच्या अंगावर ओढले. तशी नियाच्या तोंडून बारीकशी किंकाळी बाहेर पडता पडता राहिली. ती आता पूर्णपणे रणवीरच्या अंगावर होती. तिचे मोकळे लांबसटक केस त्याच्या चेहऱ्यावर पसरले होते. दोघांच्या श्वासांची उष्णता एकमेकांना स्पष्ट जाणवत होती. रणवीरजी, सोडा ना, कुणीतरी येईल. नियाची छाती वेगाने धडधडत होती. कोणी येणार नाही. रणवीरने तिचा गाल आपल्या हाताने गोंजारला. गेल्या काही दिवसात आपण इतक्या संकटांना तोंड दिले आहे निया. आज मला फक्त तुझ्या या रूपाचा, तुझ्या या विश्वासाचा आनंद घ्यायचा आहे. रणवीरने हळूच आपले ओठ तिच्या गळ्यावर टेकवले. तशी नियाच्या अंगावर प्रेमाची एक भयंकर गोड शिरशिरी पसरली. तिने नकळत आपले डोळे मिटून घेतले.
आणि रणवीच्या खांद्याला पकडून ठेवले. रणवीने अतिशय हळूवारपणे तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. तो स्पर्श इतका प्रदीर्घ, इतका गाढ आणि पवित्र होता की त्या क्षणी संपूर्ण जग जणू थांबल्यासारखे झाले होते. दोघेही त्या मखमली अंधारात प्रेमाच्या अथांग सागरात बुडून गेले होते. दुपारी 11 वाजता वर्मा मेन्शनचा मुख्य दिवाणखाना. कल्याणी देवी सोफ्यावर बसून दोन्ही नातवंडांना, अथर्व आणि आद्याला, चांदीच्या लहान चमच्याने खिरीचा घोट भरवत होत्या. अरे हळू अथर्व, बघ तुझी बहीण कशी शांतपणे खाते आणि तू सगळी खीर स्वतःच्या कुर्त्यावर सांडवतोस, कल्याणी देवी हसत म्हणाल्या. तेवढ्यात नियाज किचनमधून सर्वांसाठी सुगंधी केशर वेलचीचा चहा घेऊन आली. तिने आज पिवळ्या रंगाची सुंदर पैठणी साडी नेसली होती. तिच्या केसांचा आंबाळा आणि त्यात माळलेला मोगऱ्याचा ताजा गजरा तिच्या सौंदर्याला एक वेगळाच सात्विक आभ आणत होता. सासूबाई, मुलांची खूप खोडकरपणा सुरू आहे का? नियाने चहाचा कप कल्याणी देवींसमोर ठेवला. अजिबात नाही निया, कल्याणी देवी प्रेमाने म्हणाल्या. ही मुले या घरात आल्यापासून मला माझे जुने दिवस आठवतात. रणवीरसुद्धा लहानपणी असाच मस्ती करायचा. त्याचवेळी रणवीर पायऱ्या उतरून खाली आला. तो पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये अत्यंत रुबाबदार आणि देखणा दिसत होता. त्याच्या हातात काही ट्रॅव्हल्स फायली आणि पासपोर्ट्स होते. काय गप्पा चालल्या आहेत आई आणि सुनबाईंच्या? रणवीर हसत सोफ्यावर बसला. काही नाही रे, मी या तुझ्या बाळगोपाळांचे कौतुक करत होते, कल्याणी देवी म्हणाल्या. पण तू आज ऑफिसला न जाता घरी काय करतोयस आणि तुझ्या हातात ते काय आहे? रणवीरने त्या फायली टेबलवर ठेवल्या आणि नियाचा हात पकडून तिला आपल्या शेजारी बसवले. तशी तिने लाजून खाली मान घातली आणि रणवीरला डोळेसुद्धा वटारले. आई, गेल्या 2 वर्षात नियाने आणि आपण सर्वांनी खूप मानसिक आणि शारीरिक ताण सहन केला आहे. संकटांमागून संकटे येतच होती, पण आता सर्व रस्ते मोकळे झाले आहेत, रणवीर म्हणाला. मग? कल्याणी देवींनी विचारले. म्हणून येत्या शुक्रवारी आपण सगळे स्वित्झर्लंडला एका महिन्याच्या मोठ्या फॅमिली व्हॅकेशनसाठी जात आहोत, रणवीरने आनंदाने जाहीर केले. स्वित्झर्लंड? हे ऐकून नियाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. हो निया, रणवीरने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. माझ्या सुंदर बायकोला मी एकदा वचन दिले होते की मी तिला जगातील सर्वात सुंदर ठिकाणी घेऊन जाईल. ही आपली पहिली फॅमिली ट्रिप असणार आहे. तिथे बर्फाच्छादित डोंगर, शांत तलाव आणि आपण, फक्त आपले कुटुंब. नियाचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. जिने आयुष्यात फक्त चाळीतील अपमान आणि सासरचा छळ पाहिला होता, त्या स्वित्झर्लंडच्या स्वप्नवत ठिकाणी जाणार होती. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू घसरले. रणवीरजी, तुम्ही माझ्यासाठी किती कराल? निया भावूक होऊन म्हणाली. अजून खूप काही करायचे आहे निया, रणवीरने तिच्या डोळ्यातील अश्रू आपल्या अंगठ्याने पुसले. हा तर फक्त आपल्या सुंदर आयुष्याचा नवा उंबरठा आहे. कल्याणी देवींच्या चेहऱ्यावरही एक तृप्त हास्य उमटले. माझ्या दोन्ही मुलांचा आनंद हाच माझा आनंद आहे. रणवीर, तू प्रवासाची सर्व तयारी कर, त्या हसून म्हणाल्या. ट्रिपची तयारी जोरात सुरू झाली. मेन्शनमध्ये मोठमोठी सोनाटाईजचे ट्रॅव्हल्स बॅग उघडले गेले. निया मुलांचे छोटे कपडे, स्वेटर, जॅकेट्स आणि स्वतःच्या साड्यांची पॅकिंग करत होती. तेवढ्यात मेन्शनच्या दारावर वर्मा कॉर्पोरेशनचा एक कनिष्ठ कर्मचारी घाईघाईने आला. त्याच्या हातात एक जुनी, पिवळी, पडलेली आणि सील्ड असलेली एक कायदेशीर फाईल होती. तो कर्मचारी रणवीरच्या कॅबिनकडे गेला. रणवीर तिथे लॅपटॉपवर व्हॅकेशनचे रिसॉर्ट्स बुक करत होता. सर, गुड मॉर्निंग. हो, बोल रमेश, काय काम आहे?
रणवीरने विचारले. सर, काल जेव्हा आपण व्हिक्टर ग्रुप आणि राकेश सिंघानियाची जुनी खाजगी मालमत्ता लिलावात विकत घेतली तेव्हा त्यांच्या मुख्य लॉकरमधून आम्हाला ही अत्यंत जुनी फाईल मिळाली. या फाईलवर गोपनीय कैलासवासी आदित्य पटवर्धन असे लिहिले आहे. कर्मचाऱ्याने ती फाईल रणवीर समोर ठेवली. आदित्य पटवर्धन हे नाव ऐकताच रणवीरचे हात क्षणार्धात थांबले. नियाचा मृत पती आदित्य, त्याच्या नावाची फाईल राकेश सिंघानियाच्या गुप्त लॉकरमध्ये कशी असू शकते? ठीक आहे रमेश, तू जाऊ शकतोस, रणवीर गंभीर आवाजात म्हणाला. कर्मचारी निघून गेला. रणवीरने ती सील केलेली फाईल हातात घेतली. त्याच्या मनात संशयाची एक भयंकर ठिणगी पडली. त्याने हळूच ती फाईल उघडली. आत काही जुने बँक स्टेटमेंट्स, काही गुप्त शेअर्सचे कागदपत्र आणि एक कायदेशीर मृत्यूपत्र होते. रणवीरने कागदपत्रांवर नजर फिरवली आणि पुढच्या क्षणी त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचे डोळे आश्चर्याने आणि धक्क्याने मोठे झाले. त्या कागदपत्रांनुसार आदित्य पटवर्धन हा केवळ एक साधा मध्यमवर्गीय माणूस नव्हता, तर तो स्वित्झर्लंडमधील एका गुप्त ट्रस्टचा 1000 कोटींच्या मालमत्तेचा एकमेव मालक होता. आणि राकेश सिंघानियाने त्याला फसवून त्याच्या अपघाताचा कट रचून ती मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न केला होता. पण सर्वात धक्कादायक गोष्ट पुढे होती. त्या मृत्यूपत्रानुसार जर आदित्यचा मृत्यू झाला तर त्या 1000 कोटींच्या ट्रस्टची आणि संपत्तीची कायदेशीर एकमेव वारस दुसरी कोणी नसून निया पटवर्धन, जी आता निया रणवीर वर्मा होती. रणवीरच्या हातातून ती फाईल खाली पडली आणि सर्व कागदपत्रे जमिनीवर विखुरली. हे देव बाप्पा, काय रहस्य आहे हे? रणवीरच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते. ज्या नियाला तिच्या जुन्या सासरच्या लोकांनी भिकारी म्हणून हाकलले होते, ती निया प्रत्यक्षात 1000 कोटींच्या अथांग संपत्तीची मालकी नव्हती. आणि ही गोष्ट स्वतः तिला किंवा तिच्या सासरच्या सुलोचनाबाईंना कधीच माहीत नव्हती. रणवीर खुर्चीत मागे टेकून बसला. त्याचे डोके वेगाने विचार करू लागले. म्हणजे आदित्यचा तो अपघात केवळ कौटुंबिक वादातून झाला नव्हता. त्या अपघातामागे या 1000 कोटींच्या संपत्तीचाही खूप मोठा भाग होता. राकेश सिंघानिया आणि विक्रमने मिळून हे कारस्थान रचले होते. रणवीरच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. जर ही गोष्ट नियाला कळली तर तिच्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या होतील का? की तिचे आयुष्य कायमचे बदलेल? रणवीर मनातल्या मनात अस्वस्थ झाला. रात्रीची वेळ झाली होती. सर्व पॅकिंग पूर्ण झाले होते. पेन्शनमध्ये शांतता होती. निया बेडरूममध्ये आली. तिने पाहिले की रणवीर बाल्कनीत उभा राहून शांतपणे आकाशाकडे पाहत आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक गंभीर विचार चमकत होता. निया हळूच त्याच्या पाठीमागे आली. तिने स्वतःचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवले. रणवीरजी, काय झाले? दुपारी रमेश आल्यापासून तुम्ही खूप शांत शांत दिसत आहात. काही अडचण आहे का ऑफिसमध्ये? तिने मायेने विचारले. रणवीरने वळून नियाकडे पाहिले. तिचा तो साधा निरागस चेहरा पाहून रणवीरचे हृदय भरून आले. ज्या स्त्रीने एवढा संघर्ष केला तिला नियतीने आज कुठे आणून ठेवले होते? रणवीरने ती फाईल खिडकीच्या बाजूला लपवून ठेवली होती. त्याने नियाला सांगायचे की नाही या धर्मसंकटात तो अडकला होता. रणवीरने नियाचा हात धरला आणि तिला स्वतःच्या अगदी जवळ ओढले. निया, जर मला तुला एक गोष्ट विचारायची असेल, रणवीरने तिच्या डोळ्यात पाहत विचारले. जर तुझ्या भूतकाळातले असे एखादे सत्य समोर आले जे तुझ्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकेल तर तू काय करशील? त्याचं बोलणं ऐकून नियाने थोडा वेळ विचार केला आणि तिने हसून रणवीरच्या गालावर हात ठेवला. रणवीरजी, माझी खरी ओळख आणि माझे आयुष्य आता तुमच्यापासून सुरू होते आणि तुमच्यावरच संपते. माझा भूतकाळ काहीही असो,
मला आता फक्त एकाच गोष्टीची काळजी आहे, ती म्हणजे तुमचे प्रेम आणि आपली मुले. बाकी कशानेही मला फरक पडत नाही. नियाच्या या प्रामाणिक उत्तराने रणवीरच्या मनातील सर्व संभ्रम दूर केला. रणवीरने हसून तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तू खरंच अद्भुत आहेस निया, आणि म्हणूनच तू माझी राणी आहेस. त्याने मनातच निर्धार केला. स्वित्झर्लंडच्या या ट्रीप दरम्यान मी स्वतः या 1000 कोटीच्या गुप्त ट्रस्टचा शोध घेईल आणि नियाला तिचा खरा हक्क मिळवून देईल. पण तिच्यावर या गोष्टीचा कोणताही ताण येऊ देणार नाही. त्याने नियाला आपल्या बाहूत उचलून घेतले आणि तो तिला बेटकडे घेऊन गेला. त्या रात्री नव्या प्रवासाची, नव्या रहस्याची आणि अथांग प्रेमाची एक नवी पहाट उगवणार होती. तर मित्रांनो, कथेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.